नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त हॉटेल स्टाईल असा पनीर टिक्का मसाला बघणार आहोत। एकदम घरगुती पद्धतीने, हॉटेल स्टाईल आहे पण घरगुती पद्धतीत मस्त सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे। तर मग चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला शेवटी लाईक करायला विसरू नका। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथं साहित्य घेतलंय, 200 ग्रॅम पनीर घेतलंय इथं आणि पनीर टिक्का मसाला करणार आहे। त्यामध्ये आपल्याला ढोबळी मिरची, एक टोमॅटो आणि कांद्याचे असे काप करायचे। मी ते दाखवते तुम्हाला कसे करायचे पुढं। ग्रेव्हीसाठी आपण इथं 2 टोमॅटो, एक मोठ्या साईजचा कांदा घेतलाय, 3 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 10 ते 12 काजू। काजूमुळे दाटसरपणा येतो, नाही वापरले काजू तरी काही हरकत नाहीये। आणि आपण सुहानाचा पनीर टिक्का मसाला इथं घेतलाय। तर छोटे छोटे पॅकेट म्हणून मी हे 2 घेतले। मोठे एक पॅकेट असलं तर पुरेसं होतं। जिरं, हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, नाशिक स्पेशल लाल मसाला आणि नाशिक स्पेशल काळा मसाला। यासोबत तुम्हाला धना पावडर, हळद पावडर, मिरची पावडर आणि चहा मसाला असे प्रोडक्ट आपण घरगुती पद्धतीने एकदम नो प्रिझर्वेटिव्ह, एकदम स्वच्छतेमध्ये असे मसाले बनवतो। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही करू शकता। धना पावडर, हळद, चवीपुरतं मीठ, थोडेसे खडे मसाले घेतले, 2 तेजपानं, 1 चक्री फूल, दालचिनीचे 2 छोटे छोटे तुकडे घेतले हे बघा, आणि 2 मिरे आणि 2 लवंग, मूठभर अशी कोथिंबीर। मॅरिनेशन साठी आपल्याला दही लागणार आहे आणि विकतची फ्रेश क्रीम असेल तर ती तुम्ही यूज करू शकता। मी घरच्या दुधावरची 4 चमचे साई घेतली आहे। तर ही आपल्याला मिक्सर मध्ये अशी बारीक करायची आहे आणि मग आपल्याला नंतर टाकायची। तुम्हाला पुढे रेसिपी मध्ये सांगेलच। तर मसाला आता आधी आपण मॅरिनेशन साठी हे कट करून घ्यायचे, पनीर आणि बाकीचं जे साहित्य घेतलंय त्याचे कट करायचे आणि त्याचं मॅरिनेशन करायचं आहे। आणि मग आपण ग्रेव्हीची तयारी बघूया। सर्वात आधी तर आपण आता इथं ढोबळी कट करून घेऊया। ढोबळी मिरची मधल्या बिया काढून घेतल्या आहे। आता आपल्याला ह्या चौकोनी कट करून घ्यायचे आहेत असे ह्या पद्धतीमध्ये। हे बघा, असं या प्रकारे मी सर्व करून घेतले चौकोनी तुकडे। काढून घेऊया एका ताटामध्ये। आणि कांद्याचे पण आपल्याला असे चौकोनी तुकडे करायचे आहे। याच्या एक एक पाकळ्या आपल्याला वेगवेगळ्या करायच्या आहे। यातला मी अर्धाच कांदा घेते। कांद्याचे पण आपल्याला असे चौकोनी तुकडे करायचे आहेत हे बघा असे। आता हे पण काढून घेऊया डिश मध्ये। टोमॅटोचं पण आपल्याला असे चौकोनी तुकडे करायचे आहेत आणि टोमॅटो मधलं बी काढून घ्यायचंय। टोमॅटोचे पण असे त्रिकोणी तुकडे करून घेतले। आता काढून घेऊया एका डिश मध्ये ते पण। पनीरचे आपल्याला मोठे मोठे पीस करून घ्यायचे। तुम्हाला जो आकार हवा असेल तो तुम्ही इथं करू शकता। तर हे बघा, असं या प्रकारचे मी केले। आता आपल्याला पनीर आणि हे जे कट करून घेतलेले कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची हे टॉस करून घ्यायचंय। थोडस ग्रेव्हीची तयारी करून घेणार आहे टॉस करायच्या आधी। म्हणजे कांदा वगैरे सगळं कट करून ठेवायचं। कांदा आपल्याला असा पातळ एकदम कट करायचा आहे म्हणजे पटकन परततो। तर टोमॅटो पण आपल्याला असंच रफली चॉप करायचा आहे, खूप जास्त असं बारीक कट करत नाही बसायचं हे बघा। तर इथं एक पॅन गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये आपल्याला अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल थोडस गरम झालं की आपल्याला या सर्व भाज्या इथं टाकून घ्यायच्या आहे टॉस करण्यासाठी। आणि फुल गॅसवर टॉस करायचं आहे। ऍक्च्युली हॉटेलमध्ये तंदूर रोटी करतात ना, तिथं हे तंदूर करून घेतलेलं असतं, पण आपण घरी असं या प्रकारे करू शकतो। चिमूटभर थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला। फुल गॅस ठेवायचा आहे, फुल गॅसवर करायचं आपल्याला हे। तर 2 मिनिट आपण हे सर्व टॉस करून घेतलंय। काढून घेऊया, अगदी हलकासा कलर चेंज होतो। आता एका भांड्यामध्ये काढून घेते मी हे। तर भाज्या काढून घेतल्या एका डिश मध्ये। तर आपण थोडंसं तेल शिल्लक आहे पॅन मध्ये,
आता ह्याच पॅन मध्ये आपण पुन्हा पनीर टाकून हे पण टॉस करून घेणार आहे। याला पण अगदी चिमूटभर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। गॅस फुल ठेवायचा, फुल गॅसवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचे पनीरचे तुकडे, छान फ्राय करायचे सर्व बाजूनी। गॅस फुल ठेवायचा म्हणजे पनीर असं चिवी नाही होत। आता मी सर्व बाजूनी पनीर असं छान फ्राय करून घेते, शॅलो फ्राय। तर बघू शकता रंग किती छान आलाय। तर सर्व साइडने मी असं छान परतून घेतलंय पनीर। खालची साइड पण बघूया कशी झाली आहे, हे बघा छान परतून झालंय। आता काढून घेऊया एका भांड्यामध्ये आणि आहे तसंच मऊ राहिलंय, अजिबात असं चिवी वगैरे झालं नाहीये। बघू शकता असं नरम मस्त। हे बघा असं 2 भांड्यांमध्ये काढून घेतलंय। थोडंसं थंड होऊ द्यायचंय आपल्याला हे रूम टेम्परेचरला। आता ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। ग्रेव्हीचे जे भाज्या आहेत कांदा टोमॅटो ते परतून घेऊ। त्यासाठी इथं मी तेल टाकते अर्धी पळी। तुम्हाला तेल नसेल यूज करायचं तर तुम्ही इथं तूप किंवा बटर ते पण वापरू शकता। कांदा टाकायचा आहे आपल्याला आधी। कांदा छान परतून घ्यायचा आहे लाल रंगावरती। तर कांदा इथं लाल रंगावरती आलाय आपला। हिरवी मिरची, आलं, लसूण आणि टोमॅटो कांद्यामध्ये आता टाकून घेऊया। काजू पण टाकायचे आपल्याला इथं आणि चवीपुरतं मीठ घेतलंय, त्यातलं थोडंसं मीठ अगदी पाव चमच्यालाही कमी एवढं मीठ इथं टाकलंय मी, म्हणजे कांदा टोमॅटो पटकन परततो। आता गॅस मीडियम करायचा आपल्याला इथं आणि झाकण ठेवायचंय। झाकण ठेवून पटकन परतलं जातं हे, म्हणून झाकण ठेवायचंय। आणि अधूनमधून आपल्याला 5 ते 7 मिनिटं लागतात आपल्याला कांदा टोमॅटो बाकीचं साहित्य सर्व परतण्यासाठी। तर अधूनमधून हलवत राहायचंय म्हणजे खाली करपणार नाही। 5 ते 7 मिनिटं हे छान मी आता परतून घेते। 5 ते 7 मिनिटं झाले, बघू शकता आपलं ग्रेव्हीचं साहित्य पण छान परतलंय इथं, मस्त असं सुक्क सुक्क झालंय। आता एका भांड्यात काढते आणि थंड करायला ठेवते। तर हे बघा एका डिश मध्ये काढून घेतलंय। आता आपल्याला एकदम पूर्ण थंड करायचं आहे। तोपर्यंत आपण पनीरचं आणि बाकीच्या भाज्यांचं मॅरिनेशन करून घेऊया। 2 चमचे घेतलेलं दही एका भांड्यात काढून घेते मी हे। एका भांड्यात काढून घेतलंय मी हे दही। आता आपल्याला थोडंसं हे याच्या गाठी मोडून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण मॅरिनेशन करू आणि ग्रेव्ही मध्ये टाकू पनीर तेव्हा ते असं फाटल्यासारखं दिसणार नाही म्हणून। तर असं छान अशी स्मूथ आपल्याला हे तयार करून घ्यायची याची। तर हे बघा छान असं स्मूथ तयार करून घेतली याची अशी पेस्ट। आपण यामध्ये आता मसाले टाकून घेऊया। घरगुती लाल मसाला 1 ते 1.5 चमचा टाकते, तुम्ही कमी अधिक करू शकता, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे। अर्धा चमचा धना पावडर आणि दही शक्यतो आंबट घ्यायचं नाहीये, फ्रेश दही घ्यायचंय। इथं पाव चमच्याला कमी हळद घ्यायची आहे, कारण मसाल्यामध्ये पण हळद आहे। चवीपुरतं मीठ घेतलंय ते इथं टाकायचंय पूर्ण। थोडीशी कोथिंबीर फ्राय करून घेतलंय, या भाज्या टाकून घ्यायच्या इथं आणि पनीरचे तुकडे आता छान मिक्स करायचंय आपल्याला या दह्यामध्ये आणि मसाल्यांमध्ये, म्हणजे आपली जोपर्यंत ग्रेव्ही परतते तोपर्यंत छान मॅरिनेशन होईल 10 ते 15 मिनिटं हे। तर आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलंय। आत्ताच किती छान दिसतंय, मस्त रंग छान आलाय। फक्त घरगुती मसाला वापरलाय आता यामध्ये। आणि आपण दही आणि टोमॅटो प्युरी घेतली आहे आणि टोमॅटो हे केलंय, त्यामुळं यामध्ये पण टोमॅटो टाकले कट करून, त्यामुळे थोडीशी चिमूटभर आपल्याला साखर घ्यायची आहे, म्हणजे थोडासा आंबटपणा त्याचा बॅलन्स होतो। खूप जास्त नाही टाकायची साखर, चिमूटभरच टाकायची। पुन्हा मिक्स करून घेऊया। तुमच्याकडे साखरची एक फाईन पावडर असली ती टाकली तरी चालेल। तर हे मॅरिनेशन साठी ठेवूया झाकून। तर इथं वाटण पण वाटून घेतलंय मी, एकदम फाईन पेस्ट तयार करायची आपल्याला, एकदम बारीक। आता आपण ग्रेव्ही परतायला टाकून घेऊया। पॅन गरम करायला ठेवायचा आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं तेल टाकू शकते। मी 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेते। तेल छान गरम झालंय, जिरं टाकून घेऊया। जिरं छान फुलू द्यायचं आहे तेलामध्ये, खमंग फोडणी द्यायची मस्त अशी। तेजपानं, चक्री फूल, दालचिनीचे तुकडे, लवंग आणि मिरे टाकले तिथं,
खडे मसाले पण तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे. आता आपल्याला इथं ग्रेव्ही करून घेतली आहे ना मिक्सर मध्ये, ती टाकून घ्यायची आहे. आता ग्रेव्ही आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची इथं मीडियम गॅसवरती. तर ग्रेव्ही आपली छान परतली आहे. इथं बघू शकता असं साईडने थोडं थोडं तेल सुटायला लागलंय. अजून 2 ते 3 मिनिट आपण थोडीशी अजून परतून घेऊया. तुम्ही जेवढी छान ग्रेव्ही परतून घ्याल तेवढी आपली भाजी छान होणार. त्यामुळे ग्रेव्ही परतण्यासाठी असं म्हणजे थोडा वेळ लागतो, पण भाजी एकदम छान होते, स्वादिष्ट होते एकदम. फक्त एवढी कसरत करायची ग्रेव्ही परतण्याची. तर अजून 2 ते 3 मिनिटं मी परतून घेते. एकूण मला जवळपास 7 ते 8 मिनिटं लागले ग्रेव्ही परतण्यासाठी. ग्रेव्ही आपली छान परतली आहे, अजिबात अशी पॅनला चिपकत नाहीये, याचा अर्थ आपली ग्रेव्ही परतली आहे ऑलमोस्ट सगळी पूर्ण अशी. हे बघा छान असं तेल सुटलंय मस्त ग्रेव्हीला. गॅस कमी करायचा आहे पूर्ण. आता मॅरिनेशन करून घेतलेलं आपण जे पनीर आणि भाज्यांचे तुकडे आहेत ते टाकून घ्यायचे इथं. ते यामध्ये हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. हे पण ग्रेव्ही मध्ये थोडंसं परतून घ्यायचं. पनीरचे तुकडे आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या पण छान अशा परतून घ्यायच्या आहे ग्रेव्ही मध्ये. आता आपण 5 मिनिट साठी यावरती झाकण ठेवूया, म्हणजे ग्रेव्हीचे आणि ग्रेव्ही मध्ये जे मॅरिनेशन केलेले जे मसाले आहेत ते छान असे मुरतील ग्रेव्ही मध्ये पण. तोपर्यंत आपण इथं मॅरिनेशन केलेले जे भांड आहे त्यामध्येच आपण मसाल्याचे पॅकेट घेतलेत ना, हे पॅकेट आपण फोडून त्यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही फक्त हे पॅकेटचा मसाला वापरून सुद्धा बाकीची तयारी न करता फक्त हे पॅकेटच्या ग्रेव्ही मध्ये पण भाजी करू शकता ही पनीर टिक्का मसाल्याची. तर आपण हे टाकून घेऊया याच्यामध्ये आता बाउल मध्ये. हे बघा पॅकेट मधला मसाला मी काढून घेतलाय. आता मी मिक्सरचं जे भांड धुवून मिक्सरचं जे भांड्याला जे मसाला होता त्या मसाल्याचं पाणी इथं टाकते. तुम्ही इथं दूध पण टाकू शकता, पण आपण क्रीम वापरणार आहे त्यामुळे नाही टाकलं तरी चालतं. म्हणजे दुधावरची साई टाकणार आहे ना, त्यामुळे दुधामध्ये नाही मिक्स केला मसाला तरी चालेल. तर अशी ही गाठी न होता आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही या ग्रेव्ही मध्ये पण फक्त 4 टिप्स मध्ये करू शकता ही भाजी इन्स्टंट पटकन. जेव्हा वेळ नसेल तेव्हा करायला काही हरकत नाहीये. 5 मिनिट झाले, बघूया आता. तर बघू शकता आत्ताच किती छान दिसते, मस्त अशी टेम्पटिंग दिसते. तुम्हाला अशी नुसती ठेवायची असेल पनीर टिक्का मसाला एकदम असा ड्राय, तर असा पण तुम्ही ठेवू शकता, असा पण छान लागेल. तर मसाला ऍड करायचा पनीर टिक्का मसाल्याचा याचा, बाकी असंच ठेवलं तरी चालेल. आता आपण पनीर टिक्का मसाला, सुहानाचा पनीर टिक्का मसाला जो मिक्स करून घेतलाय पाण्यामध्ये तो टाकूया इथं पूर्ण, म्हणजे आणखीन छान टेस्ट वाढेल. आणि थोडंसं पाणी टाकणार आहे मी. तर मी 1 ग्लास भरून पाणी टाकलंय. तुम्हाला किती दाटसर किंवा किती घट्ट हवी आहे, किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे भाजी, त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाकून घेऊ शकता. सर्वात शेवटी मस्त अशी हिरवीगार अशी कोथिंबीर दिसते की नाही एकदम हॉटेल सारखी. आणि आपण जी क्रीम घेतली आहे ती टाकून घ्यायची इथं, मिक्स करायची. क्रीम टाकल्यावरती आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता 5 मिनिटासाठी आपण पुन्हा शिजून घेणार आहे. झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट आपल्याला शिजून घ्यायची भाजी. आणखी 5 मिनिट झाले. आता बघूया आपली भाजी कशी दिसते ते. तर बघू शकता किती टेम्पटिंग दिसते. गॅस बंद करते मी आता. किती छान तर्री आली आहे. आणि फक्त घरगुती लाल मसाला वापरलाय आणि पनीर टिक्का मसाला वापरलाय, पण फक्त घरगुती काश्मीरी लाल मिरची वगैरे काहीच वापरली नाहीये. तरी बघू शकता किती टेम्पटिंग अशी दिसते. आता सर्व करून घेऊया. तर भाजी आपली खाण्यासाठी इथं रेडी झाली आहे. मस्त गरमागरम पनीर टिक्का मसाला आणि त्यासोबत चपाती किंवा मस्त जिरा राईस किंवा साधा प्लेन राईस असला तरी छानच लागेल. तर खाण्यासाठी आपला पनीर टिक्का मसाला इथं रेडी झालाय. सुगंध तर एवढा छान येतोय ना, तर आणि बघूनच असं तोंडाला पाणी येतंय.
तर बघू शकता किती सुंदर आणि असं टेम्पटिंग दिसतोय। तर मग रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। रेसिपी तर नक्कीच आवडली असेल, लाईक करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।